तर अगोदर सर्वांना हॅपी न्यू इयर आणि नवीन वर्ष तुम्हाला सुखमय जाऊ। नवीन वर्षात तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण हो। तर आज आपण नवीन वर्षाची सुरुवात गोड खाऊन साजरी करणार आहोत। तर दिसायलाच एवढे भारी दिसतात आणि खायला तर क्या बात आहे। तर चला मग किचन मध्ये जाऊ आणि रेसिपीची तयारी करू। तर मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये अर्धा लिंबूचा रस टाकून घेणार आहे, म्हणजे आपलं दूध फाटेल। आणि तुमच्याकडे विनेगर असलं तर तुम्ही विनेगर वापरा। आणि अर्धा लिटर दूध मध्ये 10 रसगुल्ले बनतात। तर आपलं दूध फाटलेलं आहे। तर छान आता चाळणीच्या साह्याने किंवा जाळीदार कपड्याने गाळून घेऊ। आणि दूध फाटलं की 2-3 पाण्याने धुवून घ्या, म्हणजे आपण जे लिंबू टाकतो किंवा विनेगर टाकतो त्याचा वास नाही यावा किंवा आंबटपणा नाही लागावा, म्हणून 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं। तर छान सर्व हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे सर्व, म्हणजे आपलं पनीर सुक्क झालं पाहिजे। तर आपलं पनीर सर्व सुक्क झालेलं आहे। आणि प्लीज जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असता तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर आपल्याला आता हाताच्या साहाय्याने छान मळून घ्यायचं आहे ताकद लावून। आणि आपण याच्यामध्ये काहीच नाही वापरलेलं, मैद्याचं पीठ नाही वापरलं ना मावा वापरला, फक्त दूध आहे। तर छान हाताच्या साहाय्याने मळून घेऊ। जेवढं छान मळू तेवढे आपले रसगुल्ले फुगतात। तर आपलं मिश्रण तयार आहे। तर आता मी अशा पद्धतीने रसगुल्ले बनवत आहे। तुम्ही तुमच्या आवडीने आकार द्या, गोल बनवा किंवा पेड्यासारखे बनवा। आणि पाठीमागे मी शंकरपाळ्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, तर नक्की जाऊन बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये। आणि आपले व्हिडिओ खूप साधे सिंपल आहेत। तर चला मग आता गॅसवर कढई ठेवू आणि पाक बनवून घेऊ। तर आता मी साखर टाकून घेत आहे। आणि साखर तुम्ही तुमच्या आवडीने टाका, गोड जास्त आवडत असलं तर जास्त टाका, कमी आवडत असलं तर कमी टाका। आणि जेव्हा मी पाक बनवायला ठेवला तेव्हा मी याच्यामध्ये विलायची टाकून घेतलेला आहे, तुम्ही केसर पण टाकू शकता। तर छान पाकाला उकळे आलेले आहे। आणि आता रसगुल्ले टाकून घेऊ। आणि जेव्हा म्हणजे आपले रसगुल्ले शिजतात तेव्हा जर पाक घट्ट वाटला किंवा पाणी आटलं तर साईडच्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवा आणि त्याच्यामध्ये होता। आणि तुमच्या आवडीने म्हणजे ग्रेव्ही थोडीशी अति पातळ ठेवा किंवा घट्ट ठेवा। तर छान रसगुल्ले बनलेले आहेत, बघू शकता तुम्ही। तर हे आपले रसगुल्ले बनून तयार आहेत।